ठाणे भिवंडी कल्याणवर 15,000 पोलिसांची नजर. राज्य राखीवसह केंद्रीय औद्योगिक दलाच्याही तुकड्या तैनात. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राज्य राखीव पोलीस दलासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघामध्ये 15,000हून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सध्या पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 7 पोलीस उपायुक्त यांच्यासह 8,000 पोलिसांचं संख्याबळ आहे. त्याशिवाय आता तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये बाहेरील जिल्ह्यांमधून अतिरिक्त 3 पोलीस उपायुक्त, 9 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 19 निरीक्षक, तसेच नाशिक प्रशिक्षक केंद्रातील 80 प्रशिक्षण उपनिरीक्षक, पिंपरी चिंचवडमधील 690 अंमलदार, 3,491 होमगार्ड असा 7,000हून अधिकचा फौजपटा आहे. ठाणे शहर परिमंडळ 1 मध्ये सातारा, पुणे शहरामधून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 3 कंपन्या तर राज्य राखीव दलाची 1 कंपनी तैनात करण्यात आल्या. परिमंडळ 2 भिवंडीमध्येही CISFच्या पुणे आणि धाराशिवच्या 4 कंपन्या आहेत. परिमंडळ 3 कल्याणमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या रत्नागिरी आणि धाराशिवच्या 2, कर्नाटकची 1 आणि पुणे ग्रामीण 1 अशा 5 कंपन्या. उल्हासनगर परिमंडळामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या 4 SRPF तसेच BSFच्या कंपन्या राहणार आहेत. तर वागळे इस्टेट परिमंडळ 5 मध्ये कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या रेल्वे सुरक्षा दल, BSF आणि राज्य राखीव दल अशा 3 कंपन्या नेमल्या आहेत. याशिवाय ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या 4 परिमंडळांमध्ये प्रत्येकी 1 तर भिवंडीमध्ये 2 अशा 6 SRPFच्या प्लाटून आहेत. यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांच्याही 4,000हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांची भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा संपूर्ण फौजपटा मतदान केंद्र आणि EVM मशीन असलेल्या स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी राहणार आहे. एका कंपनीत 120 कर्मचारी असणार आहेत. तर ठाणे जिल्ह्यात राज्य राखीव दलासह केंद्रीय राखीव पोलिसांच्या 25 कंपन्या राहणार आहेत. यातील कंपनीत 120 कर्मचारी असल्यामुळे सुमारे 3,000हून अधिकचा हा फौजपटा तयार करण्यात आला आहे.